आज आपण सर्वजण ज्या कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहात, खरं तर रायगड असेल, ठाणा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आज ज्यांचा अमृत महोत्सवी जे सुरू होणार किंवा ज्यांच्या जे 75 वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होणार आहे, असे तुम्हा आम्हा सर्वांचे लोकनेते आदरणीय रामशेठजी, खरं तर सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वांना त्यांच्याबद्दल माझ्यापेक्षा नक्कीच अधिक माहिती असेल, परंतु अशी फार कमी माणसं असतात की जी माणसं दुःखाच्या दुःखामध्ये सहभागी होत असतात. पैसा बऱ्याच जणांकडे असतो, पैसे बरेच जण वेगवेगळ्या मार्गातून कमवत असतात, परंतु मला मिळालेलं हे जे वैभव आहे, या वैभवाचा मी खरा वाटेकरी नाही, तर हे मला कोणासाठी तरी कोणाचं तरी दुःख दूर करण्यासाठी हे माझ्याकडे येत आहे असा विचार करणारी या भागामध्ये फार कमी मंडळी आहेत किंवा कमी जण आहेत. आणि मला माझ्या आठवणीमध्ये मी पाहिलेलं असं दानशूर व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते व्यासपीठावरती बसलेले रामशेठ ठाकूर आहेत, असं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. आणि अभिमान यासाठी वाटतो की अशा थोर व्यक्तींचा सहवास आणि या सहवासातून सुद्धा आपल्याला बरंच काहीतरी शिकता येत असतं. खरं तर अशी थोर मंडळी किंवा या मंडळींचा सहवास हा तुम्हा आम्हा सर्वांना एक वेगळ्या पद्धतीचा एक आदर्श निर्माण करत असतो. खरं तर तुम्हा आम्हा सर्व पुढच्या पिढीला एक आदर्शवत असं व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात, कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी उचललेलं पाऊल आणि त्यांनी उचललेलं पाऊल आणि त्या पाऊल पडल्यानंतर त्यांना मिळालेलं यश, खरं तर हे यश कशामुळे मिळतं. मी त्यांना जेव्हा जवळून पाहिलं तर आज वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा कष्ट करण्याची जी त्यांची असणारी, म्हणजे ते ज्या पद्धतीने त्यांनी एकदा ठरवलं की मला हे काम पूर्ण करायचं आहे, तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांची असणारी जिद्द, चिकाटी आणि देण्यात येणारा वेळ आणि कामाचं नियोजन कसं करावं, या सगळ्या गोष्टी याची केलेली आखणी, वेळेत ते कसं पूर्ण होईल याचं केलेलं नियोजन आणि बरोबर असणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व सहकार्यांना घेऊन त्या कामाला सिद्धीपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करणं, हे काम खरं तर त्या जिद्दीतून आणि चिकाटीतूनच पूर्ण होतं, ज्याला संकल्प ते सिद्धी म्हटलं जातं. एकदा संकल्प केला की त्याला सिद्धीपर्यंत घेऊन जाणं, अशा अनेक विषय त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू केले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू केलेले विषय आज मायनिंग स्टोन ज्याला म्हणतात, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शिक्षकीतर शिक्षक म्हणून सुरुवात केली. एखादा शिक्षक म्हणून त्यांनी केलेली सुरुवात आणि आज या रायगड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या वास्तू
ज्याला ज्ञान मंदिर म्हटलं जातं, या ज्ञान मंदिराच्या निर्माणांमध्ये त्यांनी केलेलं योगदान आज हजारो विद्यार्थी, विविध क्षेत्रांमधले असणारे विद्यार्थी आज जे शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी केलेला एक फार मोठा तुम्हा आम्हाला सर्वांना दिलेला वारसा आहे. आणि हा वारसा जो आहे, हा वारसा खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढीला पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी केलेलं हे सर्व काम आज अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या जयंतीचा उत्सव सर्व ठिकाणी पूर्ण देशभरामध्ये साजरा करतो. परकीय आक्रमणांनी आपण पाहिलं असेल की काही आपली असणारी श्रद्धास्थानं त्यावेळेच्या काळामध्ये भंग करण्याचं काम काही परकीयांनी केलं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये काही लोकांनी, अहिल्याबाईंसारख्या काही राजमातेने त्यांचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यावेळेच्या 300 वर्षा अगोदर तो जीर्णोद्धार करायला त्यावेळेच्या काळात सुरुवात केली. रामशेठजींनी सुद्धा आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो की ठाणा जिल्हा असेल किंवा इथला असणारा रायगड जिल्हा असेल, जवळपासच्या असणाऱ्या या सर्व जिल्ह्यांमध्ये ज्या मंदिरांच्या निर्माणासाठी असतील, त्यांचं असणारं योगदान असेल, हे सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना काहीतरी वेगळं नेहमीच शिकवत राहिलं. आज बऱ्याच या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने हरिपाठ, पारायण आणि हे सर्व करणारे मंडळी यांच्या पाठी सुद्धा खरं तर हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा एक फार मोठा राजाश्रय हा नेहमी लागत असतो. आणि हा राजाश्रय हा नेहमी रामशेठ यांच्या रूपाने नेहमी या संत मंडळींच्या पाठीशी सुद्धा नेहमी राहिला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळ्या दिशा देण्याचं काम करणार आहेत. मी फक्त आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वराकडे एवढीच विनंती करणार आहे, प्रार्थना करणार आहे, त्यांना चांगलं आरोग्य येणाऱ्या काळामध्ये मिळो आणि त्यांनी जी कामं त्यांच्या मनामध्ये योजली आहेत ती पूर्ण करण्यासाठी ईश्वर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.